भीमनगर भावसिंगपुरा हद्दीमध्ये अवैध दारू संबंधी माहिती आम्हाला मिळालेली होती आणि त्या अनुषंगाने एक जनाक्रोश मोर्चा काढणार होते. सेंट्रल एक्साईज आणि फूड अँड ड्रग्स खात्याच्या विरोधात अशी आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी अतिशय 4 दिवसापासून कठोर अशी कारवाई केलेली आहे आणि अवैध दारूचा मुळापासून आम्ही नायनाट केलेला आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की जर आपल्याला काही अडीअडचणी आल्या तर सर्व भीमनगर वाशिंगपुरा पेठनगरमध्ये आम्ही आमचे हेल्पलाईन नंबर दिलेले आहे. ज्याही ठिकाणी अशा काही अडचणी येतील त्या ठिकाणी आम्ही 100% कारवाई करू आणि त्या ठिकाणी आम्ही आजपासून माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टू मोबाईल तिथे थांबवलेली आहे, जी की त्या एरियामध्ये असणाऱ्या ठिकाणी वारंवार भेटी देईल आणि असे गार्डन, पाण्याच्या टाक्या वगैरे ज्या ठिकाणी मुलं दारू पीत बसतात अशा ठिकाणी त्यांना 100% बसू देणार नाही व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 100% आम्हाला जे पण माहिती येणार आम्हाला नगरसेवक आजी माझी असा काही संबंध नाही. आमच्याकडे जोही सामान्य नागरिक येईल आणि जी मदत मागेल आम्ही 100% त्याची मदत करू. दारूबंदी हे खातं वेगळं आहे. दारूबंदीच्या कारवाया वेगळ्या आहेत. त्या दारूबंदीचा आणि पोलीस खात्याचा संबंध नाही. त्या त्यांच्या कारवाई करत असतात. पोलीस खाते हे पोलिसांच्या कारवाई करत असतात आणि आम्ही 100% संपूर्ण कारवाई करत आहोत. त्यांचा प्रश्न आपण त्यांना विचारलं तर योग्य राहील. ते अतिशय उत्कृष्ट असं उत्तर देऊ शकतील. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर हे अतिशय कठोर असे कायदेशीर कारवाई करण्यात अतिशय योग्य असं त्यांच्याकडे हातखंडा आहे आणि ते योग्य असे कारवाई करतात. त्यांचं म्हणणं आहे की एखादा अवैध धंदा जर चालू असेल तर त्याच्या जडपर्यंत पोहोचून तो नायनाट करा, जेणेकरून असे धंदे वापस वरती येणार नाहीत. त्यामुळे दारू मिळाली तर दारूच्या दुकानावर कारवाई करण्यात आलेली आहे. जिथून त्यांनी दारू विकत घेतली त्यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि अतिशय चांगले असे काम माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशन अधिकारी करत आहेत. 100% कायद्याला धरून हे धिंड निघलेली आहे. 3 दिवसापूर्वी NDPSच्या गुन्ह्यामध्ये चांदमारी येथील 2 आरोपी पकडण्यात आले होते. धिंड म्हणण्यापेक्षा आपण त्यांना स्थळ पाहणी करून घेतलेली आहे. ते कुठे कुठे विकतात, कसे कसे विकतात याबाबत आम्ही त्यांना घेऊन जाऊन संबंधित ठिकाणी व्यवस्थित कारवाई केलेली आहे. पोलिसी भाषेत सर्व आरोपींना समजावून सांगितलेले आहे. 15 तारखेला जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा रद्द झाला. 100% पोलिसांच्या कारवाईला बघून सर्व नागरिकांनी हा मोर्चा रद्द केलेला आहे आणि यापुढे पण त्यांना आमचे नंबर देण्यात आलेले आहे. हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहे. मोर्चा निघायचा यापुढे तरी कधीच असा वेळ येणार नाही. पदाधिकाऱ्यांचे वगैरे काही नाही. जनसामान्य नागरिकांचे आम्ही सर्व एरियामधल्या भावसिंगपुरा भीमनगरमधल्या महिला आणि पुरुषांची आम्ही बैठक घेतलेली आहे. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत. त्यांनी अतिशय योग्य असं आमचं कामी जे कार्य केलेलं आहे त्याचं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि ते अतिशय नागरिक खुश आहेत.